श्रीमद् भागवत कथा तृतीय दिवस। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत भगवान की जय। मागच्या भागामध्ये आपण पाहिलं शुकाचार्य मुनी आणि परीक्षिती राजाची भेट झाली आणि परीक्षितीने शुकाचार्यांची पाद्यपूजा केली। कारण आता शुकाचार्य मुनी व्यासपीठावर बसून कथा सांगणार आहेत, उपदेश करणार आहेत। मग आजच्या भागामध्ये आपण पाहू की शुकाचार्य मुनी परीक्षितीला कोणता उपदेश करतात। परीक्षितीने शुकाचार्यांची पाद्यपूजा केली आणि शुकाचार्य मुनी व्यासपीठावर विराजमान झाले। तेव्हा परीक्षितीने शुकाचार्यांना एक प्रश्न विचारला, आसन्न मरण व्यक्तीने काय करावं। मग शुकाचार्य मुनी म्हणाले, तू तर जगाचं हित करणारा प्रश्न विचारला आहेस। वर्यानेशते प्रश्न कृतो लोकहितं नृप। म्हणजे या कल्याणकारी प्रश्नाचं उत्तर मी तुला नक्कीच देणार आहे आणि भागवत कथेच्या रूपाने मी याचं उत्तर तुला सांगणार आहे, ज्यामुळे तू मुक्त होशील, तुझा उद्धार होईल आणि जगाचेही कल्याण होईल। कारण मी स्वतःही श्रीकृष्णाचा दास आहे। मग आता सुरुवातीला शुकाचार्यांनी चतुश्लोकी भागवत सांगितलं। अहमेवा समेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्। अहमेवा समेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परम। अर्थात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सृष्टीच्या पूर्वी केवळ मीच होतो, सत असत किंवा यांच्याही परे माझ्याशिवाय भिन्न असे काहीच नव्हते। प्रलय काळामध्ये सृष्टी राहिली नाही तरी देखील मी मात्र होतोच। हे सारी सृष्टी रूप देखील मीच आहे आणि जे काही या सृष्टीची स्थिती अथवा प्रलय यातून उरते, शिल्लक राहते, ते देखील मीच आहे। ऋतेर्थम यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः। अर्थात जे माझ्या मूळ तत्वाच्या अतिरिक्त म्हणजे सत्यासारखे प्रतीत होते किंवा दिसते परंतु आत्म्यात प्रतीत होत नाही, म्हणजे दिसत नाही, त्या अज्ञानाला आत्म्याची माया समजावे। म्हणजे जे आहे ते दिसत नाही आणि जे दिसतं ते अस्तित्वात नाही। जे प्रतिबिंब किंवा अंधकारासारखं केवळ मिथ्या आहे। यथा महन्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्। अर्थात जसे पंचमहाभूत पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या संसारातील छोट्या मोठ्या साऱ्या पदार्थांमध्ये प्रविष्ट असून देखील प्रकट नसतात, प्रविष्ट नसतात, तसेच मी देखील सगळ्यात व्याप्त असून सगळ्यांपासून पृथक आहे। यानंतर चौथ्या श्लोकात एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम यत्स्यात् सर्वत्र सर्वदा। अर्थात आत्मतत्वाला समजून घेण्याची इच्छा ठेवणाऱ्यांसाठी एवढेच समजणे योग्य आहे की अन्वय म्हणजे सृष्टी किंवा व्यतिरेक म्हणजे प्रलयक्रमामध्ये जे तत्व सर्वत्र आणि सर्वदा स्थान आणि काळाच्या परे राहते तेच आत्मतत्व आहे। जगत तत्व कोणतं आणि जिज्ञास्य तत्व कोणतं, हे चार तत्व 4 श्लोकांमध्ये सांगितले। आणि भागवताला महापुराण असे का म्हणतात तेही सांगितलं। म्हणे ज्या पुराणामध्ये 10 लक्षणं असतात त्याला महापुराण असे म्हणतात।
मग आता ही 10 लक्षणं कोणती? तर अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. म्हणजे पहिलं आहे सर्ग. सर्ग म्हणजे सूक्ष्म सृष्टी आणि विसर्ग म्हणजे ब्रह्मदेवाने निर्माण केलेली सृष्टी. मग पृथ्वीला नाशाकडे जाण्यापासून एका मर्यादेपर्यंत भगवान स्थिर करतात, त्याला स्थान म्हणतात. आणि भगवंताचा भक्तावर होणारा अनुग्रह त्याला पोषण म्हणतात. म्हणजे ज्या कर्मबंधनामध्ये जीवाला वासना टाकतात त्या वासनांचा विचार केला जातो, त्याला उती असं नाव दिलं आहे. एक चतुर्योगी 71 वेळा फिरते तेव्हा मन्वंतराचा कालावधी होतो आणि ती मन्वंतराची लीला 8व्या स्कंधात सांगितली आहे. भगवत भक्तांच्या कथा म्हणजे ईशानुकथा 9म स्कंधामध्ये सांगितल्या आणि योगनिद्रेचा आश्रय करून परमात्मा शयन करतात तो निरोध 10म स्कंधामध्ये सांगितला. आणि मुक्ती नावाचा स्कंध म्हणजे 11 स्कंध आत्मस्वरूपाला प्राप्त करणं याचं व्यवस्थित वर्णन या स्कंधामध्ये आलेलं आहे. आणि चराचर जगाची उत्पत्ती ज्या तत्वाने होते त्या आश्रय तत्व लीला जाणण्यासाठी आश्रयाची लीला 12व्या स्कंधामध्ये सांगितली. अशा 10 लक्षणांनी हे भागवत युक्त आहे, म्हणून हे भागवत श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे 10 अध्यायांमध्ये असणारा द्वितीय स्कंध इथे संपला. यानंतर तृतीय स्कंधामध्ये सर्गाची लीला सांगितली. मग परीक्षिती राजाने पुन्हा एक प्रश्न विचारला की कालगणनेचं स्वरूप मला सांगा. प्रत्येक युग किती वर्षाचं असतं? मग शुकाचार्य सांगायला लागले, सत्ययुग हे 17,28,000 वर्षांचं असतं. त्रेतायुग 12,96,000 वर्षांचं असतं. द्वापरयुग 8,64,000 आणि कलियुग हे 4,32,000 वर्षांचं असतं. सध्या हे चालू असलेलं कलियुग आणि या कलियुगाबद्दल 12व्या स्कंधात असं लिहिलंय की पुढे अतिशय बिकट परिस्थिती येणार आहे. माणसाला खायला काही राहणार नाही, माणूस माणसालाच खाईल, विषयासक्त लोक होतील, भावा बहिणीचं लग्नही लागेल, सर्व धर्मकार्य लुप्त होतील, शौच अशौच सगळं बंद पडेल आणि लोक मनसोक्त वागतील. गरिबाला तर कोणीच विचारणार नाही. असाध्य रोग पसरतील, दुष्काळ येईल आणि अशी वाईट परिस्थिती होईल. असं या 12व्या स्कंधात कलियुगाबद्दल सांगितलेलं आहे. मग आता परीक्षिती राजाने शुकाचार्यांना अजून एक प्रश्न विचारला, सृष्टीचा विस्तार कसा झाला? नारायण परमात्म्याच्या नाभीतून एक कमळ बाहेर आलं आणि त्या कमळामध्ये ब्रह्मदेवाचा जन्म झाला. मग ब्रह्मदेव त्या कमळावर ध्यानस्थ झाले आणि त्यांना व्यंजनातलं 16वं आणि 21वं अक्षर ऐकू आलं, त आणि प. मग हे 2 अक्षर म्हणजे तप. मग ब्रह्मदेवांनी तप केलं आणि तप केल्यामुळे त्यांना सृष्टी उत्पत्तीचं सामर्थ्य आलं. मग प्रथम ब्रह्मदेवांनी अविद्येची सृष्टी केली, पण त्यांना आनंद झाला नाही. मग त्यांनी सनकादिकांना निर्माण केलं आणि सृष्टी उत्पन्न करा असं सांगितलं. पण सनकादिकांनी सांगितलं, आम्ही सृष्टी उत्पन्न करणार नाही,
आम्ही हरिभक्तीसाठी जन्म घेतला आहे, तेव्हा आम्ही हरिभक्त होणार. मग काय, ब्रह्मदेवाला राग आला आणि त्यांनी शाप दिला, तुम्ही कायम 6 वर्षाचे बालक होऊनच राहाल. मग तेव्हा सनकादिकांना तर अजूनच आनंद झाला, कारण ते म्हणाले 6 वर्षाच्या बालकाला माया स्पर्शच करत नाही, म्हणून कथा मात्रेक जीविनहा, म्हणजे अजूनही ते 6 वर्षाचे बालकच आहेत. मग आता ब्रह्मदेवाला क्रोध आला, सृष्टी तर उत्पन्न करायची आहे, आपले पुत्र आपल्याला नकार देत आहेत. मग त्यांचा क्रोध अनावर आला आणि अचानक मग त्यांच्या भ्रुकुटीमधून बाहेर पडले ते रुद्र भगवान. मग रुद्र भगवंताला 11 नावं, 11 स्थानं आणि 11 पत्न्या देण्यात आल्या. त्यानंतर ब्रह्मदेवाने 10 ऋषींची उत्पत्ती केली. मग हे ऋषी कोण कोण आणि पुढं काय झालं, पुढं सृष्टीचा विस्तार कसा झाला, हे आपण पुढील भागात पाहू. जय श्रीकृष्ण. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.